राहुल्या, हो. समाधानाच्या लग्नानंतरच आपल्या घरातले पहिलं लग्न कार्य आहे. समजणी ठेवायला पाहिजे. आणि हे बघ, पत्रिका द्यायला कुणाला चुकू नकोस बर का. अगं तू काय बी काळजी करू नको. तू फक्त माझ्या कॉन्फिडन्स विश्वास ठेव. सगळं मी नीट करतो. राहुल्या, अरे ती पत्रिकेवर नावं टाकून झाली का नाही? ठीक काय, आम्ही सगळं सॉर्टेज करून ठेवलंय. पत्रिका द्यायच्या नावाखाली अजिंक्यांसोबत व्हायला गेले तर कचेरीत जाऊन घर आपल्या नावावर तरी करून घेता येईल. अजिंक्य, मी काय म्हणते, तुम्ही बाईला जाणार आहेत ना पत्रिका द्यायला? मग मी बी येते तुमच्या संग. पुष्पे, अगं तू कुठे चाललीस? आपल्याला सातारला जायचंय बस्ता बांधायला. नानांनी सांगितलंय आपण सगळे मिळून बस्ता बांधायला जाऊ म्हणून. अगं जे काय होईल ते पोरांच्या पसंतीने उद्या म्हणलेत. जीजी, तुम्ही बघा आता इकडचं समज, मी बस त्याच्या तयारीला लागते. काकी, आपण शिकलीच्या रुखवतात काहीतरी भारी करूया का? फौजीचा देखाव करूया का? जय जवान जय किसान अशी थीम करूया. ते तुमचं तुम्ही बघून घ्या, पण शितलीसाठी मी शाल विणले, ती रुखवतात ठेवूया. आणि मी पण शीतलसाठी काहीतरी स्पेशल करणार आहे, ते बी ठरवूया आपण. पण मला एक गोष्ट कळना झालीये, तुम्ही कशाला एवढा तरस करून घेताय? अगं तरच नसला त्यात, अगं लग्नाची तयारी आहे. पण तिथं कुठं मांडता येणार आहे वय? अगं तिथं मांडता येणार नाही म्हणून करायचं असं कुठं असतंय? लग्न म्हणजे मुलीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतोय. ती ज्या घरात लहानाची मोठी झाली, वाढली, ते घर सोडून आता नव्या घरात राहायला जाणार. तिथल्या वातावरणाशी, लोकांशी जुळून घेणं एवढं सोपं नसतंय. नव्या घरात तिच्या सवयीचं काय तर असावं, तिच्या संसारात काय बी कमी पडू नये म्हणून रुपत करायची पद्धत निघाली. पण आता काळ बदललाय. मुलं मुली एकमेकांची ओळख करून, घरादाराशी ओळख करून मग लग्न करायला लागली. त्यामुळं नव्या घरात रुळणं मुलीला सोपं झालं. सासर किती बी सुखाचं असलं तरी माहेरची ओढ निराळीच असते. शितले, तुला आठवतंय का माझा एक माहेरचा डबा हरवला होता बघ? तेव्हा मी किती हळवी झाली होती, तेव्हा हसलीस तू मला. पण आता तुला कळलं माझं मन. अगं रुखवत म्हणजे काय नुसते वस्तू नसतात, माहेरच्या आठवणींचं गाठोड असतंय ती. आम्ही काय तुझ्या बरोबर आयुष्यभर राहणार नाही, पण ह्या वस्तूच तुझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे. अगं उषा, सुमन, बस्ता बांधायला जायचंय ना? मी नाहीये, मला घाण्याची तयारी करायची आहे. सुमन आणि शीतल येते. सुमन, ही लिस्ट घेऊन जा आणि सगळं कसं काय ते नीट बघा बर का. आणि बस्ता नीट बांधा. आणि हे बघा, नेसवायच्या साड्या जरा बेताच्याच घ्या. आणि बाकी काय येतील ते साड्या इकडे तिकडे फिरवलं तरी चालतंय. सुमन, तू जरा नीट लक्ष ठेव ह्यांच्यावर. ह्यांचा हात एक तर सैल आहे, कुणी काय घ्या म्हणलं की लगेच घेऊन रिकाम होतील. तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही सगळं व्यवस्थित घेतो. बरं, समाधानाने गाडी बोलवली, आपल्याला सगळ्यांना तिथंच जायचंय. समाधान, आता येळ घालवायला नको. सगळ्यांनी एकाच ठिकाणी कामाला लागण्यापेक्षा आपल्या प्रत्येकाला काय पाहिजे ना ते आपण बघून घेऊ. चालते. चल. पुष्पे, पुष्पे, कुठं तोंडवर करून बघतीस? कसलं मोठं दुकान आहे ना. मग म्हणून तर सगळी इथं येतात. तू बघ आपल्याला काय काय घ्यायचंय ती. मला एक भारीतली तर साडी घ्यायचीच आहे इथं. म्हणजे तुला एक भारीतली साडी घेतली की झाला बसता, आहे की नाही? बाकी काय घ्यायचंय की नाही? घ्यायचंय की. भारीतल्या साड्या कुठे आहेत? जरा भारीतल्या साड्या दाखव. पुष्पे, काय? एक काम कर, एकच भारीतली दाखव आणि बाकीच्या साड्यातल्या दाखव.
पूर्ण बुट्टीमध्ये ऑल ओव्हर, कपडा वगैरे चांगल्याचा. बया कसली भारी साडी आहे. हीच साडी घेऊ आपण मला. पुष्पे किंमत बघ. हाय का आता किंमत काय बघायची? किंमत काय बघायची म्हणजे ती काय फुकट देणार आहे तो आपल्याला? अव पुरीकडचे घेणार आहेत ना वरमाईचा मान म्हणून. मग काय फरक पडतोय? ज्याचा मानपान ज्यानं त्यानंच करायचा आहे असं ठरलंय. अयो आणि असं कधी ठरलं? ठरलं. ठेव तिकडं. हीच साडी घेणार आहे मी. अगं नंतर परत कधीतरी घेऊ. तोंड बघा. परत घेणार आहेत. आत्ता घेणं होईन आणि परत कधी घेणार आहे तो? बघू. घेतली तर हीच साडी घेणार आहे आणि ती बी त्यांच्याकडनं. झाल्या का साड्या घेऊन? होय चाललंय बघायचं. पुष्पे उगाच बावटपणा करू नको. बावळटपणा काय त्यात? हुशारी म्हणा हुशारी. फेडरेशनची अध्यक्ष आहे मी. बघाच. ए घडी कर. हो चालेल. हे बघा नाना, अक्काने सांगितलं होतं ना पाहुण्यांसाठी ते ह्या साड्या बघितल्यात. जरा चांगल्यातली बघायची ना. ही लय स्वस्तातली आहे. नाना अहो या चांगल्याच आहेत, फक्त इथं किंमत कमी आहे आणि बाहेर या साड्या डबल किमतीत मिळतात. आणि असं कुठं असतंय वे, महागातल्या साड्या लय भारी असतात. द्या ही जरा उघडून दाखवा. सुमन घेऊन झालं का साड्या सुमन तुमच्या? नाही चाललंय बघायचं. तुम्ही बघितलं का? होय. तुम्हाला कुठल्या घेतल्यात बघू? ही बघा, ही माझी आहे, ही ताईंची आणि खालच्या अक्कांची. बया चांगली आहेत की, एकच नंबर. आणि तुम्ही कसली घेतली? नाही घ्यायची अजून. म्हणलं आधी मानापानाच्या साड्या घ्याव्या आणि मग आपल्यासाठी बघावी. हा तुमच्या तिघींच्या साड्या झाल्या आणि आत्याची साडी कुठं आहे? अहो आमच्या शीतल आत्या कुठं आहे? होय की. मग आता घोड्याचं नवरदेवाचं पाय कोण धुणार? त्याच्यासाठी आत्या लागतीच ना. पुरीला कळशी हांडा न ग बाई. होय तेव्हा कोणतरी बघता येईल की. कुणीतरी बघायची म्हणजे? आता आम्हाला बहीण नाही ना, तेव्हा दुसरी कोणीतरी मानलेली बहीण उभी करायची आणि तिच्याकडून नवरदेवाचं आणि घोड्याचं पाय धुवून घ्यायचं. हाय का आता दुसरी कशाला कोण बघायची? मी हाय की. म्हणजे हे बघा, आता मी शीतलची सासू म्हणजे आत्याबाईच नाही का? मग बाहेरची आत्या कशाला बघायची? सुमन, हा पुष्पा म्हणते ती बी बरोबरच आहे. दुसरी कोणीतरी बघण्यापेक्षा हा मान आपण पुष्पालाच देऊ की. बर. होय का नाही ग शीतल? होय. मग आता आत्या हित हाय तर तिची साडी तिच्याच पसंतीनं घ्यायची का? होय होय घे. अहो गंमत केली मी. असं काय नाही, तुम्हाला जी पसंत पडेल ना तीच घेऊ. नाही नाही, तू आहेस तर तुझ्या पसंतीनच घे. अगं शीतलला आत्या असती तर तिनं नसती का घेतली साडी? होय बरोबर आहे. साडी दाखव की जरा आणि हलक्यातलीच दाखव जरा. हलक्यातली कशाला, चांगल्यातली दाखवा. बरं चांगल्यातली दाखवा.
ही बघा, ह्यो कलर तुम्हाला लय छान दिसेल. हा ग ह्यो कलर आहे माझ्याकडं. ही महाग आहे, मग सांगितलं नको म्हणून. अगो बया, आमच्या ह्यांनी माझ्यासाठी साडी निवडली वाटतं. या इकडं, साडी घेऊन या. काय ग? इकडे या की. काय? अगं बया, तुम्ही माझ्यासाठी ही साडी निवडली होय, लय चांगली आहे, आवडली मला. सुमन, हे बघ, तो रंग नव्हता माझ्याकडं. हा, पुष्पे, अगं काय बावटपणा आहे ह्यो? का? काय झालं? अगं किंमत बघ त्या साडीची. तुम्हाला थोडीच घ्यायची वय, मी न माझा भाऊ बघून घेऊ की. आणि आता लग्नाचा खर्च काय होणार नाही, मग एका साडीने काय फरक पडणार आहे? आणि देऊन देऊन बहिणीला साडी देणार आहेत, गावातल्या दुसऱ्या कुणाला देणार आहेत का? पाय का नाही हो नाना? होय. पुष्पे, दुसरी साडी बघ की. बर, ठीक आहे. अरे दुसरी कशाला, राहू दे तीच. समाधान, अरे मला जर बहीण असती तर तिच्यासाठी घेतलीच असती ना मी साडी. होय. ह्याचं बिल ह्याच्यातच मांडा आणि पॅकिंग मात्र वेगळं करा. आजा, अरे तू का रे तिकडे उभा राहिलास? हाय की. तू पण बघ की तुझ्यासाठी कपडे. मला कशाला? अरे मला कशाला म्हणजे? लगीन कोणाचं आहे? नाही, तसं नाही. अरे तसं नाही काय. चल, आम्ही येतो कपडे चॉईस करायला तुझ्या बरोबर. ना आपण चॉईस करू त्यासाठी. चला या. चल चल. हळदीसाठी साड्या दाखवा आता पिवळ्या. समन, चांगली दिसते का नाही? छान दिसतात. यो चांगला आहे की. होय. आजा, घालून बघ. हा. झालं नाही बाई अजून. आजा कपडे घालून बघतोय. तुमच्या मागणं खरेदी झाली आमची. मामा, कसा आहे? आजा, मस्त आहे की. आणि फिटिंगला पण भारी बसलाय. हा. नाही, अरे नाही, फिटिंगच नाही. हे काय टाकलाय बघ इथं. मग दुसरं बघ. हा. मामा, यो कसा आहे? तुला फिटिंगला बसलाय का सांग आधी. हा हा. नाही, फिटिंग नाही आहे. हे बघ की फिट बसतोय. अरे मग आम्हाला कसा विचारून काय उपयोग? हा. मी काय म्हणते ना, आपण आपली खरेदी करूया. म्हणजे मानपणाला काय घ्यायचंय ते आपण घेऊया. ह्यांच्या खरेदी करू दे की. चालेल. अजिंक्य, अरे तुला जो आवडेल, पसंत पडेल तो घे. हा. चला. होय होय, चला चला, तुम्ही बी चला. ठरवा काय घ्यायचं ते. ये बघ, यो घाल.
हाय का फिटिंग? अरे वा, एकदम परफेक्ट. घ्यायचा का मग? घेतला. पण एक खरं सांगू, तू या ड्रेस मध्ये जेवढं देखना दिसतोस ना, त्यापेक्षा लाख पटीनं जास्त देखना तू आर्मीच्या वर्दीत दिसतोस. खरं तर तू लग्नात बी तोच ड्रेस घालून उभं राहायला पाहिजेस. वर्दीत तर मी आधीच एकी संग लग्न केलंय. कुणा सांग? तीच जी तू नसताना माझ्या बरोबर कायम असणार आहे. कोण? माझी माशुका, रायफल माझी. ती माझी सवत असली तरी माझा तिच्यावर सगळ्यात जास्त भरोसा आहे. कारण तीच माझ्या तत्वाचं रक्षण करणार आहे. लयच प्रेम होतं चाललंय सवतीवरच. हा, चला तुमच्यासाठी शालू बघूया. दादा शालू दाखवा की. हो बसा की. मला काय बी नाही आवडलं. नको. काय झालं? शिकले, मला माहितीये तू खर्च नको म्हणून असं म्हणतेस. पण यो शालू मी घेणार आहे, मामा नाही. घे. लग्नाचा शालू तर मला आधीच मिळालाय. जीजीनं मला आईचा शालू दिलाय. आणि लग्नात तर मी तोच नेसणार. अगं पण तो जुना झालाय शालू. ऐ, जुनं नवं असं काय बी नसतंय. त्यातलं प्रेम आणि आशीर्वाद पैशात किंवा असं नव्या जुन्यात मोजता येणार नाही. आणि तसं बी किती बी महागड्या शालूला त्याची सर येणार नाही. कारण तो आईचा शालू आहे. जी जी म्हणते तसं तू नेटानं संसार करणार आहेस बघ. इश्यच नाही ना आजा. आपल्या संसारात कधीच त्या कमी पडणार नाही. चला